सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 एप्रिल 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. खटाव तालुक्यातील विसापूर सोसायटीच्या तिजोरीवर सचिवाने हाणला हात. बोगस कर्ज दाखवून 99,66,000चा अपहार. खटाव तालुक्यातील विसापूर विकास सेवा सोसायटीमधील सचिव सुहास सूर्यकांत होले यांनी बोगस शेतकरी कर्ज तयार करून त्यांच्या नावावर तब्बल 99,66,000 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 42 कर्जदार या पट्ट्याने बोगस उभे केल्याचे आढळून आले आहे. 73,50,000 रुपयांच्या अपराधाची पहिली तक्रार 30 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल झाल्यानंतरही बहादरने पूर्वीच्या केलेल्या कारनाम्याची पोलखोली लेखापरीक्षणात आढळून आल्याने पुन्हा 13 जून 2025 दुसरी तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे. एवढा मोठा अपहार होत असताना संचालक मंडळ काय करत होते? सचिवाने संचालक मंडळाला कोणती चिंतेची गोळी दिली होती असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांची लूटमार. मद्य तपासणीच्या नावाखाली वाहनांची झाडाझडती. रोजच होत आहेत हजारो लाखोंच्या तोडी. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून होत असलेली वाहनांची तपासणी सध्या सातारा पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. टोल नाक्यावर उभे राहून वाहन तपासणी करणे वाहतूक पोलिसांच्या अधिकारात येते का? वाहनात मद्य तपास करणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून काही वेळा वाहतूक पोलिसांकडून संदिग्धतेच्या नावाखाली हजारो तसेच लाखो रुपयांच्या तोडी टोल नाक्यावर केल्या जात असल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात आहे. दरम्यान आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेली लूटमार त्वरित बंद करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली दुचाकीच्या धडकेत पानमळेवाडी पोस्ट वरीय तालुका सातारा येथील युवक ठार. पानमळेवाडी पोस्ट वरीय तालुका सातारा गावच्या हद्दीत लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक झाली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने रणजित जवाहर शिंदे वय 43 राहणार पानमळेवाडी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 8 ते 9 या वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर वा इतर इशारा दर्शवणारी चिन्हे नव्हती, त्यामुळे अंधारात ट्रॉलीने दिसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मसूर तालुका कराड येथे पॉलिशच्या बहाण्याने 4 लाखांच्या बांगड्या लंपास. पॉलिश बहाण्याने 2 चोरट्यांनी महिलेकडील 3.5 तोळ्यांच्या सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. मसूर तालुका कराड येथील शिवाजीनगर परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे 11:30 सुमारास ही घटना घडली. मसूर येथे राहणार एक महिला गुरुवारी सकाळी घरात असताना दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी तांब्याचे भांडे सोन्याच्या दागिने पॉलिश करून देतो असे सांगून चालकीने बांगड्या लंपास केल्या. महिलांना अशा बोलतापांना बळी न पडता आपल्या मौल्यवान गोष्टींची काळजी घ्यावी असे आवाहन या निमित्ताने आपणास करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञावर अर्भक मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चांदसाहेब शिकलकर यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 91, 105 व 106 1 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट, तापमान 40 अंशावर. जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमान 40 अंश सेल्सिअस पोहोचले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच तापमानात झालेली झपाट्याने वाढ नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. विशेष दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्णतेचा प्रकोप अधिक होत आहे. साताऱ्यावर पाणी टंचाईचे सावट, आठवड्यातून 1 दिवस नळ बंद. सातारा पालिकेचा निर्णय. सातारा शहरावर वाढत्या उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच आता पाणी टंचाईचे संकटही गडद होऊ लागले आहे. अनेकदा विजेअभावी पाणी पुरवठा टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा नगरपालिकेला कठोर निर्णय घ्यावा लागला असून दिनांक 15 एप्रिल पासून शहरातील प्रत्येक पेठेत आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कास आणि शहापूर या मुख्य जल योजनांवर सध्या प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी पालिकेने ही कपात लागू केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रत्येक भागाला आठवड्यातील ठराविक दिवशी पाणी बंद राहणार आहे. कलिंगडाचा लाल चिखल, कवडी मोल दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात. अवघ्या 10 ते 15 रुपयापर्यंत घसरली किंमत. अवकाळी पाऊस, बंपर उत्पादन आणि आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक बाजारात 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री होणारे कलिंगड अवघ्या 10 ते 15 रुपयापर्यंत घसरले आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारात पुरवठा वाढला तर अवकाळी पावसाने मागणी घटली आहे. त्यातच निर्यातीवर परिणाम झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अनेक बाजारपेठांमध्ये कलिंगडला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 20 घरफोड्या करणारा चोरटा गजाआड, कराड पोलिसांची कारवाई. 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सातारा, सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात तब्बल 20 घरफोड्या करणाऱ्या अट्टर चोरट्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ऐवजासह सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकेश रावसाहेब सुतार राहणार लिंगूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सैदापूर व मलकापूरमध्ये घरफोडीचे गुन्हे त्याने केले होते. नेर धरणातील पाणी सोडा अन्यथा आंदोलन करू, प्रदीप विधाते. लाभ क्षेत्रातील गावे आक्रमक, शाखा अभियंत्यांना निवेदन. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने खटाव तालुक्यात भूजल पातळी खालावल्याने एरा नदी काठावरील पाणी योजना बंद पडल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटबंधारे विभागाने नेर लघु प्रकल्पातील पाणी येराळा नदी आणि कॅनलमध्ये सोडावे अशी मागणी पुसेगावसह लाभक्षेत्रातील विविध गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. दिनांक 22 एप्रिल पर्यंत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात खटाव येथील पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्याला जिल्हा बँकेच्या संचालक प्रदीप विदळे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.